मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात उभारण्यात आलेल्या बोगद्यामध्ये अवजड वाहनांना बंदी असतानाही अनेक गाड्या खुलेआमपणे या ठिकाणाहून ये-जा करत होते। अखेर यावर उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार दोन्ही मार्गावर ब्रॅकेट लावल्यानं आता या बोगद्यातून अवजड गाड्या जायच्या आपोआपच बंद झाल्या आहेत। आवाज नाही घुमत तरी टीचर लेवल इथलो ट्रेनचा आवाज वाटतोय। वास मला आवडला पाण्याचा। पप्पा गार बघा किती आहे। मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणामध्ये कशेडी घाट अतिशय धोकादायक असल्यानं या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत। याच पार्श्वभूमीवर कशेडी घाटातून जाण्यासाठी येण्यासाठी 2 बोगदे तयार करण्यात आले, परंतु एका बोगद्याचं काम अजून शिल्लक असलं तरी दुसरा बोगदा मात्र पूर्ण करून त्या ठिकाणाहून वाहतूक सुरू करण्यात आली आहे। या बोगद्यातून अवजड वाहनांनी जाऊ नये असा आदेश आणि बंदी असतानाही अनेक अवजड गाड्या आदेश धुडकावून या बोगद्यातून जात असत। अखेर यावर उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित विभागाला दोन्ही बाजूने ब्रॅकेट लावण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार ब्रॅकेट लावण्याचं काम पूर्ण झाले आणि अखेर आता या बोगद्यातून कोणतीही अवजड गाडी जा-ये करू शकत नाही असं दिसून आलंय।
चिटिया समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।